डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधन फील्डवर विद्यार्थ्यांनी लागवड जी आहे ती पिकांची सुरू केलेली आहे। फारसा पाऊस आला नाही, परंतु पुढील 2 दिवसात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजावर विश्वास ठेवत हे सगळे रिसर्चचे विद्यार्थी आहे, MSc चे विद्यार्थी आहेत, ॲग्रोनॉमीचे, आणि त्यांनी मका आणि तूर हे मिक्स क्रॉप पॅटर्न जे आहे ते लागवड सुरुवात केलेली आहे। गेल्या काही दिवसात विदर्भात कापूस आणि सोयाबीनचा उत्पादक शेतकरी जो आहे तो संकटात आहेत, कारण की ती शेती परवडत नाही। त्यामुळे कृषी विद्यापीठाकडून नवीन पिकाचा पॅटर्न देण्यासाठी त्याआधी संशोधन केलं जातं। त्यामुळेच या ठिकाणी सोयाबीन आणि मक्याचं संशोधन जे आहे, तूर आणि मक्याचं संशोधन या ठिकाणी केलं जात आहे। काय सांगशील? MSc चे स्टुडंट आहे तुम्ही, स्वतःच पेरणी करताय? हो, MSc चे स्टुडंट आहे मी, MSc ॲग्रोनॉमी। आम्ही इथे सध्या मक्याची पेरणी करतो, कारण आता सध्या हवामानाच्या खात्याच्या अंदाजानुसार असं माहिती पडलं आहे की कदाचित 2 दिवसात पाऊस होऊ शकतो। त्यामुळे आम्ही इथे मक्याची पेरणी करत आहोत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पाऊस चांगला आलेला नाही, कोरडच आहे, कोरड्यात पेरणी करताय? हो, तेच आता अंदाज असल्यामुळे आम्ही पेरणी करत आहोत। मजूर मिळते का इथे? मजूर मिळते तुम्हाला मदतीसाठी? हो, मजूर असतं पेरणीसाठी, पण आता सध्या हे आमच्या शिक्षणाचा भाग असल्यामुळे आम्ही इथे पेरणी करतो। तू कशाची पेरणी करते आता? मक्याची। पाऊस नाही, कधी पाऊस येईल? कोरडी सगळी ओलावा नाही सर। 2 दिवसानंतर हवामान खात्याच्या अंदाजानुसार आम्ही पेरणी करतो की 2 दिवसानंतर पाऊस येईल। कुठलं रिसर्च फील्ड आहे हे? ही कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूरची आहे। काय पीक पॅटर्न काय? याच्यामध्ये मका आणि तूर मिक्स क्रॉपिंग आहे, इंटर क्रॉपिंग आहे। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी हे सगळे MSc चे विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी लागवड जी आहे ती सुरू आहे। यावेळेस पूर्व विदर्भात फारसा पाऊस आलेला नाही, त्यामुळे शेत जे आहे ते बघा ओलावा नाही, कोरड्या मातीत पेरणी सुरू आहे। परंतु यांना आशा आहे की 2 दिवसात पाऊस येईल। शेतकऱ्यांची स्थिती हीच आहे, सगळ्यांनाच यावेळेस पावसाची प्रतीक्षा आहे। कॅमेरामॅन मयूरसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।